उद्धव ठाकरेंनी मुंबईत भाजपला बुरखा फाडा म्हटले. महिला आरक्षण डिमिलिटेशनवर कडाडून हल्ला केला. ममता बॅनर्जींना वाघीण म्हणत कौतुक केले. सविस्तर सांगतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत एका कामगार कार्यक्रमात भाजप आणि केंद्र सरकारवर इतका तिखट आणि थेट हल्ला चढवला की सभागृहात एकच हल्लकल्लोळ उडाला. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला बुरखे कुठे घालता, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांचे बुरखे फाडा या वक्तव्याला थेट प्रत्युत्तर दिले. एका बाजूला महिला आरक्षण आणि डिमिलिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यावरून भाजपला देशाचे तुकडे पाडणारे म्हणत धारेवर धरले, तर दुसऱ्या बाजूला RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुले जन्माला घाला या सल्ल्यावर पोचणार कोण, असा तिखट सवाल केला. बेरोजगारीमुळे दुबई इराण युद्धभूमीवरही कामगार परत येण्यास तयार नसल्याचे वास्तव मांडत उद्धव ठाकरे यांनी देश बेकारांचा कारखाना बनवायचा आहे का, असा सवाल उपस्थित केला. आणि शेवटी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींना एकटी वाघीण म्हणत त्यांचे कौतुक करत केंद्र सरकारवर 2 लाख जवान तैनात करून लोकशाहीचा गळा दाबण्याचा आरोप केला. एकूणच उद्धव ठाकरेंनी आपल्या खास मराठी माणूस शैलीत राजकारणात आग पेटवली आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांचा आवाज ठाम होता, हात हवेत फिरत होते आणि शब्दांमध्ये ती जुनी शिवसेनेची आग दिसत होती. ते म्हणाले, आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला मरण नाही, पण हा आत्मविश्वास आपण गमावत चाललो आहोत का. त्यांनी लोकमान्य टिळकांचा हवाला देत सांगितले की पारतंत्र्यातही लोकांना गुलामीची चीड नाही, स्वातंत्र्याची चाड नाही असे वाटत होते. आम्ही जीव तोडून नेतृत्व करत आहोत, तुमच्यासाठी लढत आहोत, पण तुम्ही सोबत येणार आहात का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी श्रोत्यांना विचारले. सर्वात तिखट हल्ला होता महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनवर. उद्धव म्हणाले, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, हे माझे स्टेटमेंट आहे, पण सरकार याच्या आडून देशाचे तुकडे पाडणार होते. डिलिमिटेशनमुळे कुटुंब नियोजन यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांचे म्हणजे महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ सारख्या संसदेत प्रतिनिधित्व कमी होणार होते. हे कुंभाड विरोधकांनी फोडले आणि लोकशाही वाचवली. त्यांनी थेट RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. सरसंघचालक मुले जन्माला घाला म्हणतात, ठीक आहे, पण पोचणार कोण, नोकऱ्या देणार कोण. मिल कारखाने बंद पडले, सगळे देशोधडीला लागले. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचा आहे का, हा प्रश्न इतका तिखट होता की सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. कामगारांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली जुनी शिवसेना ओळख पुन्हा दाखवली. आम्ही 58 वर्षात एकही दिवस कामगारांचा विश्वासघात केला नाही. माझे नाते गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, कंपनीच्या मालकांची नाही. जो कोणी कामगारांना हात लावेल त्याचे तुकडे करायची जबाबदारी तुमची आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कामगारांना देशाचा भाग्य विधाता म्हटले आणि आठवण करून दिली की गिरणी कामगारांच्या लढ्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आला आणि स्वातंत्र्य लढ्यातही कामगार आघाडीवर होते. मग ते आंतरराष्ट्रीय वास्तवाकडे वळले. इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध सुरू आहे. दुबईवर बॉम्बफेक झाली. तिथे बिहार, उत्तर प्रदेशातील अनेक कामगार आहेत. सरकारने त्यांना परत येण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी धुडकावून लावले. भारतात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा इथे बॉम्ब हल्ल्यात मेलो तरी चालेल, असे ते म्हणतात. ही वास्तविकता आहे. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा इतक्या भावनेने मांडला की श्रोत्यांचे डोळे पाणावले. कामगार ओरडतोय, पण राज्यकर्त्यांचे डोळे उघडत नाही, त्यांच्या डोक्यात काही घुसत नाही, असा आरोप त्यांनी केला. आणि मग आला तो बुरखा मुद्दा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर बुरखे फाडा असा इशारा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी लगेच प्रत्युत्तर दिले, अरे आम्ही हिंदू आहोत, तुम्ही आम्हाला बुरखे कुठे घालतात, तुमच्याच डोक्यावर बुरखा आहे. लोकसभेतील महिला आरक्षणाच्या चर्चेकडे इशारा करत ते म्हणाले, विरोधकांवर आरोप करायचा आणि स्वतः देशाची वाट लावायची हे लक्षण नाही. कार्यक्रमातील सर्वात राजकीय मसाला होता तो ममता बॅनर्जीचा. उद्धव ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकटी वाघिणीसारखी लढत आहे, त्या जिंकल्याच पाहिजे. एका महिलेला हरवण्यासाठी जवळपास 2 लाख CRPF जवान तैनात केले. मणिपूर जळत असताना 30,000 होते, आता बंगाल निवडणुकीसाठी 2 लाख.
काही म्हणतात 5 लाख. नाक्या नाक्यावर फौजा पाहून मतदानाला जायची हिंमत राहते का? त्यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप केला की मुख्यमंत्री तिकडे प्रचार करत आहेत आणि इकडे महाराष्ट्रात ड्रग्ज रॅकेट, महिलांची विनयभंग, भोंदूगिरी वाढली. पण आम्हाला फक्त बंगाल जिंकायचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी शेवटी कामगारांना संदेश दिला. आज सर्वत्र सर्व काही मलाच पाहिजे अशी वृत्ती सुरू आहे. पण पहिल्यांदा तिकडे गेलेल्यांचे अनुभव ऐका. आम्ही कामगारांच्या बाजूने बोलतो आणि तसेच वागतो. कार्यक्रमात उपस्थित कामगारांनी उद्धव ठाकरे यांना उद्धव उद्धव असे घोष दिले. हा भाषण महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ घेऊन आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कामगार, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या 3 मोठ्या मुद्द्यांवर एकत्र हल्ला चढवला आहे. भाजपकडून अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की उद्धव ठाकरे यांचा हा फायर ब्रँड मूड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या रणनीतीचा भाग आहे की खरा राग. एक गोष्ट मात्र नक्की, उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत जे बोलले ते फक्त भाषण नव्हते, तर महाराष्ट्रातील कामगार, युवा आणि विरोधकांसाठी एक मोठा वार होता. आता पाहायचे राहील की भाजप या बुरखा बॉम्ब बेरोजगारीच्या त्रिकुटाला कसे उत्तर देते ते. तुमचे काय मत या संपूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.